नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। सरकारने आता शाळेसाठी नवीन नियम जाहीर केलेले आहेत। या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। आता शासनाने या GR मध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कोणते नियम शाळेने पाळणे गरजेचे आहे किंवा कोणत्या गोष्टी शाळेमध्ये सक्तीच्या असणार आहेत, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तसेच या GR मध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये त्या संस्थाचालकाने चालू केल्या आहेत किंवा नाही, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यामध्ये घडलेल्या बदलापूर घटनेविषयी सर्वच समाजामध्ये, सर्वच पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शासनामध्ये एक वेगळी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अशा भीतीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेणं खूप अवघड आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात 21 ऑगस्ट रोजी हा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या बाबीची शासन स्तरावर गंभीर दखल घेतली जात आहे। वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी किंवा सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावर वेळोवेळी आदेश निर्गमित केले गेले आहेत। विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांची तडजोड करता येणार नाही। अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असताना शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय असा की शाळा आणि त्या शाळेचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवणे हे सक्तीचे असणार आहे। शाळा व परिसर, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी CCTV कॅमेरे हा उत्तम पर्याय असल्याकारणाने CCTV संपूर्ण शाळेच्या परिसरामध्ये, शाळेमध्ये लावण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले नाहीत, अशा शाळांनी सुद्धा प्राधान्यक्रमाने CCTV बसवण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यासाठी लागणारा खर्च हा शालेय क्रीडा विभागाशी संबंधित ज्या योजना असतात त्यांच्यातून 5% निधीतून तुम्हाला घेता येणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय असा, शिक्षणेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय असं सांगितला आहे की शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेतर जे कर्मचारी असतात त्यांच्या ज्या नियुक्त्या होतात त्या नियुक्त्या व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे किंवा ते घेत असताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे। किंवा नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्य स्रोतांमध्ये ज्या सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बस चालक ही जी मंडळी आपण शाळेमध्ये भरती करतो, त्यांची भरती करत असताना त्यांचं चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस स्थानकाकडून किंवा पोलीस स्टेशनमधून घेणे क्रमप्राप्त असणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा नियम असा की शाळेमध्ये आता तक्रार पेटी बसवणे बंधनकारक असणार आहे। आता या शाळेमध्ये बसवल्या गेलेल्या तक्रार पेटीमध्ये विद्यार्थी, पालक हे सर्वजण या ठिकाणी शाळेसंदर्भात किंवा शाळेमध्ये ज्या मुलं मुली शिकतात यांच्याशी शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी कशा पद्धतीने वागतात, काही तक्रार असेल तर तक्रारी तुम्ही त्या तक्रार पेटीमध्ये टाकू शकता व त्याच्यावरती योग्य ती कारवाई शाळा प्रशासनाने केली जाणार आहे। सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापन शाळांकरिता तक्रार पेटी बसवणे व त्या संदर्भात क्रमांक 1 येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे। यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांस व्यक्तिशः जबाबदार धरलं जाणार आहे। यात कसूर झालेल्या आढळून आल्यास मुख्याध्यापकांवरती शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे। त्यानंतर 5वा मुद्दा असा की सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे अनुपालन करण्यासंदर्भात शाळा, केंद्र, तालुका, शहर साधन केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकाद्वारे सखी सावित्री समिती गठन करून सदर परिपत्रकाद्वारे या समितीने करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आलेली आहेत। राज्यात प्रत्येक स्तरावर दखीट करण्यात आलेल्या समितींनी त्यांना नेमून दिलेले कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक असणारे आणि त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे।
त्यानंतरचा शेवटचा मुद्दा असा का विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रास्ताविक गठन, म्हणजे विद्यार्थ्यांचं जे सुरक्षा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ठेवता येईल यासाठी समिती स्थापन करावी आणि त्याचा अहवाल किंवा त्याची कार्यवाही व्यवस्थित पार पाडली गेली पाहिजे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबत अनुसूचित प्रकार अधूनमधून घडत आहेत असे आढळून आले। समाजाच्या अशा घटनांमुळे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी, त्यांच्या कुटुंबीय, संपूर्ण समाजावर देखील होतो। आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी सुरक्षा समिती स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतर राज्यस्तरीय समिती सुरक्षा आढाव समिती जी आहे या समितीमध्ये जेवढेही लोक आहेत या लोकांची या ठिकाणी लिस्टसुद्धा दिलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी शाळेमध्ये असे नवीन नियम या ठिकाणी घालून दिलेले आहेत आणि या नियमांचे संस्थेने, शाळेने काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय किंवा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे। मित्रांनो अतिशय महत्त्वाचा उपयुक्त माहिती असल्याकारणाने सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक पालकांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।